जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत की बघा, अनेकांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न असतं, मात्र अभ्यासक्रम टफ असल्यामुळे नीटमध्ये जास्त मार्क नाही पडल्यामुळे अनेकांना डॉक्टर होता येत नाही। त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता 10वी नंतर विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणींना विद्यार्थ्यांना आता 10वी नंतर डॉक्टर होता येणार आहे। 7.5 वर्षाचा हा अभ्यासक्रम असणार आहे। आता त्या संदर्भातली त्याचे नियम, पात्रता, कसा अभ्यासक्रम असणार आहे, काय सगळी पूर्ण प्रक्रिया असणार आहे, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला तर मग आता माहिती आपण बघूया। बघा, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। कारण आता विद्यार्थ्यांना 10वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लगेच डॉक्टर होता येणार आहे, डॉक्टर बनता येणार आहे, डॉक्टरकीच्या पदवीला ॲडमिशन घेता येणार आहे। सामाजिक जीवनात डॉक्टरला मिळणारा सन्मान पाहून अनेकांना डॉक्टर होण्याची इच्छा निर्माण होते, पण अवघड पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य नसल्याने मग आयुर्वेद किंवा अन्य वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतला जातो। नाईलाज प्रवेश घेण्यापेक्षा थेट 10वीतच प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचा मार्ग भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगाने आता उपलब्ध करून दिलेला आहे। 10वी नंतर आयुर्वेदिक डॉक्टर होता येणार आहे। BAMS हीच पदवी मिळणार आहे। हा अभ्यासक्रम 7.5 वर्षाचा राहणार आहे। याबाबत गेल्या वर्षी नियम तयार करण्यात आलेले होते, त्यावर आलेल्या आक्षेप सूचना यांचा विचार करून अंतिम स्वरूपात अभ्यासक्रम निश्चित झाला आहे। तशा अधिसूचना सुद्धा आता प्राप्त झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत। प्री आयुर्वेद प्रोग्राम फॉर आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी रेग्युलेशन असे या कोर्सचे नाव असणार आहे। 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येणार आहे। 7.5 वर्षाचा असा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्टरकीची पदवी प्राप्त होणार आहे। BAMS ही डॉक्टरकीची पदवी मिळणार आहे। यामध्ये बघा, आता पहिली 2 वर्ष प्री आयुर्वेद प्रोग्राम असेल, त्यानंतरचे 4.5 वर्ष BAMS पदवी अभ्यासक्रम राहणार आहे। त्यानंतर परीक्षा देण्यासाठी 75% हजेरी अनिवार्य असणार आहे। प्रत्येक विषयाच्या तासिकेतील देखील 75% हजेरीची सक्ती असणार आहे। वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षा होणार आहे। किमान 50% गुण मिळणे यामध्ये बंधनकारक असेल। भारतीय वैद्य पद्धत अंतर्गत आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी पदवी अभ्यासक्रमासाठी नीट प्रवेश द्यावा लागतो, नीट परीक्षा द्यावी लागते। मात्र या आयुर्वेद पूर्व अभ्यासक्रमासाठी नीट PAP द्यावी लागणार आहे। त्यासाठी ठराविक गुणांची अट सुद्धा राहणार आहे। पोटे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्याम भुतडा यांनी म्हटलंय की यासाठी बहुधा स्वतंत्र महाविद्यालय सुरू होतील, मात्र सरसकट परवानगी दिली जाणार नाही। ज्याला खरंच आयुर्वेदात ओढ आहे, या पारंपरिक वैद्यकशास्त्रात पारंगत व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उत्तम मार्ग ठरणार आहे। MBBSला प्रवेश मिळू शकला नाही म्हणून नंतर आयुर्वेद पदवी घेण्याऐवजी हा एक उत्तम मार्ग ठरू शकतो। पूर्वी 1977 मध्ये ही सोय होती। मी त्याच 10वी पातळीवर आयुर्वेद पदवी घेतलेली आहे। नंतर ती सोय बंद झाली। प्रारंभी काही राज्यातच हा अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती आहे। सामायिक प्रवेश परीक्षा MBBSची जागा मिळाली नाही तर इतर भारतीय वैद्यक उपचार पद्धतीच्या पदवीकडे जाणाऱ्यांची संख्या आता कर्नाटकमध्ये जास्त आहे। त्यामुळे याचा फायदा सुद्धा महाराष्ट्राला सुद्धा होणार आहे। महाराष्ट्रातील तरुणांना आता 10वी नंतर डॉक्टरकीचं शिक्षण घेता येणार आहे, डॉक्टर बनता येणार आहे। 10वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डॉक्टर होता येणार आहे। तो कोणता डॉक्टर? तर BAMS हा डॉक्टर होता येणार आहे। BAMS ही पदवी घेता येणार आहे। अशा प्रकारे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे, सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। लवकरच या संदर्भातली ॲडमिशन कार्यवाही कॉलेज सुरू होणार आहे। त्याची अपडेट आपण लगेच आपल्या चॅनलवरती देऊ। त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून नवीन पुढची माहिती आली की तुमच्यापर्यंत पोहोचेल। अशा पद्धतीने प्रशासनाने हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला आहे। ती माहिती आपण आज या ठिकाणी बघितलेली आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। जाता आपला व्हिडिओ लाईक ठोका आणि कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।